सगळ्यांना सांगतो की गेले 29 वर्ष सगळ्या कार्यक्रमाला येत होतो. कोणता असो, सत्यनारायण असो, लग्न असो, 4-4, 5-5 लग्न लावलेले. पुन्हा आता गुरुदेवा संन्यास घेऊन, नीट लक्ष देऊन आहे, संन्यास घेऊन जर 36 वर्ष झाले असेल आणि संन्यास कर्म यथोचित पाळत असेल तर तो संन्यासी यती होतो. आणि यतिराज घरी आला आणि अनादरण झाला तर संसाराची हानी आहे. मी सांगत नाही, वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी प्रत्यक्ष दत्त महाराज सांगायचे. येती होते आणि ते पण येती होते. दत्त महाराज सांगितलं की तुमचा अनादरण झाला तर मग असं कल्याण, त्यासाठी तुम्हाला करतई भोजन आणि वृक्षाच्या खाली राहणं. आता आपल्याला शक्य नाही प्रकृतीप्रमाणे, म्हणून यतिराजाचा आता लग्नामध्ये कोणी सत्कार करतं नाही करत, त्यांची प्रवृत्ती लग्नाची असते, वेगळ्या कार्यक्रमाची प्रवृत्ती असते. त्यामुळे जर अनादरण झाला तर मग नुकसान कोणाचं होईल? आम्हाला काही नाही, ते सगळं आहे. खाण्याचं पिण्याचं काही धान्याचा काही संबंधच नाही. फलाहार मिळतो तो बी आता खूप कमी झाला. आता मला जाता येत नाही. बरेच लोक आग्रह करतात. खूप सेवाधारी मंडळी आहे बाबा, खूप सेवाधारी. तुमच्या सेवेला मी त्रिवाल वंदन करतो. आणि तुम्ही तुमच्या इकडे आलो नाही असं नाही, पुष्कळ वेळेस आलो, सर्वसामान्याच्या घरापर्यंत गेलो. आता शक्य होत नाही, प्रकृती पण साथ देत नाही आणि शास्त्राचं पण त्याला बंधन आलं. आणि म्हणून द्या हो, यती भगवान दत्तात्रेय, जती नव नारायण म्हणजेच नवनाथ. पाहिला असेल तुम्ही, नवनाथ सिरीज चालू आहे टीव्हीवर, पहा, मराठी बाणामध्ये वगैरे. ते झाडाखालीच करायचे. आता ती परिस्थिती राहिली नाही. इसवी सन 1000. आणि म्हणून द्या हो, सगळ्यांना विनंती आहे, कार्यक्रमाला, प्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला पण आग्रह करतात. मग हे लोकांना सगळ्याला आता किती वर्ष पण प्रतिष्ठा चालू आहे, किती प्रतिष्ठा झाल्या, यांनी सर्व माहिती यांना सगळ्याला लिहून दिलेली आहे. सगळ्या आता ही मंडळी करतात. आणि वरच 10 वाजता आली की माणसाने फक्त मार्गदर्शन करावं आणि या मंडळी कोण करून घ्यावं.